भंडारा जिल्ह्यातील लोकमंगल सहकारी पतसंस्था मर्यादित आसगाव रजिस्टर्ड नंबर 413 शाखा साकोलीचा थाटामाटात शानदार छोटेखानी शुभारंभ सोहळा पार पडला। सोहळ्याप्रसंगी दिशा फाउंडेशनच्या साकोलीच्या अध्यक्ष सरिता सुनील फुंडे अध्यक्षस्थानी होत्या, तर सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री विवेक जुगांदे यांच्या हस्ते, तर प्रमुख उपस्थितीत माजी आमदार हेमकृष्णा कापगते, सहकार भारती भंडाराचे अध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, मानस ॲग्रो इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष भोजराम कापगते, लोकमंगल सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल मेंढे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते। शुभारंभ सोहळ्याचे प्रास्ताविक पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल मेंढे, सूत्रसंचालक साकोली शाखेचे पालक संचालक ॲडव्होकेट मनीष कापगते यांनी, तर मुख्यालय व्यवस्थापक सुधीर कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मदन कमाने, राज्य प्रतिनिधी भंडारा। आपल्या भंडारा जिल्ह्याला सहकाराचा मोठा इतिहास आहे। आज गेली 20 वर्ष आदरणीय सुनीलजी फुंडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत। एक तळागाळातील बँक म्हणून जिल्हा सहकारी बँकेकडे बघितलं जातं, शेतकऱ्यांची बँक म्हणून बघितलं जातं। अनेक ठिकाणच्या सहकारी बँका डबघाईस आलेल्या आहेत, बंद पडलेल्या आहेत, अवसानात आलेल्या आहेत। जेव्हा एखादी बँक पतसंस्था ही चालवायची असते, तेव्हा आपण भावनेत येऊन लोन देतो, कर्ज देतो। जेव्हा परतफेड करायची असते तेव्हा खूपदा कदाचित भाऊ आपल्याला असे अनुभव आलेले असतील, खूपदा संबंध खराब होतात। कारण माझा म्हणून जेव्हा आपण लोन देतो, कर्ज देतो, परतफेड करताना तेवढाच त्रास त्या अध्यक्षाला, संस्थेच्या बँकेच्या अध्यक्षाला होतो। त्याच्यामुळे कुठली पतसंस्था चालवताना, बँक चालवताना सभासदांची, संचालकांची, बँकेच्या कर्मचाऱ्यांची ही सगळ्यांची तारेवरची कसरत असते। त्यामुळे खूपदा भावनाविवश न होता कठोर बनूनही आपल्याला कर्जाचं वितरण करावं लागतं। पतसंस्थेचे नियम थोडे सोपे असतात। बँकांना रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागते, खूप क्लिष्ट नियम आहेत। त्यामुळे अनेकदा जेव्हा कर्ज द्यायची वेळ येते त्यावेळेला एखादा कर्जदार नियमात बसत नसेल, एखादी त्रुटी असेल, तर बँक ती कर्ज नाकारते, जी पतसंस्था देते। आदरणीय अनिल भाऊंनी आता सांगितलं की देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात पतसंस्थेचा खारेचा वाटा, मी तर म्हणेन खारेचा नाही, हा सिंहाचा वाटा आहे। तळागाळातील एखादी भाजीवाली दिवसभर भाजीचं दुकान लावते आणि 50 रुपये ते नित्य ठेव निधीमध्ये जेव्हा जमा करायचा विचार करते, तेव्हा ती पतसंस्थाच ते काम करते। सांगायचं